तर भुजबळांचा वर्धा दौरा आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर पोलिसांतील आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ ओबीसी मेळाव्याला येणार नाहीयेत। तर आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर छगन भुजबळ आता ओबीसी मेळाव्याला येणार नाही आहेत आणि भुजबळांचा वर्धा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर आज ओबीसींचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता आणि मात्र आता छगन भुजबळ या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत आणि अशी माहिती सध्या पोलिसातील सूत्रांकडून मिळाली आहे। तर भुजबळांचा वर्धा दौरा सध्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पोलिसांकडून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता छगन भुजबळ ओबीसी मेळाव्याला येणार नाहीयेत। तर आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अनेक त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती। मात्र आता पोलिसांकडून मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ ओबीसी मेळाव्याला येणार नाहीयेत। तर आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। सध्या छगन भुजबळ ओबीसी मेळाव्याला येणार नाही आहेत आणि भुजबळांचा वर्धा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर खरं तर या मेळाव्याला 3 तास होऊन गेले आहेत, मात्र अजूनही कोणतेही कार्यकर्ते आणि कोणतीही लोकांची गर्दी या मेळाव्याला दिसत नाही आहे। आणि आताची त्याच संदर्भातली मोठी अपडेट आपण पाहतोय की आता भुजबळांचा वर्धा दौरा सुद्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि छगन भुजबळ आता या मेळाव्याला न येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। खरं तर या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र आता त्या संदर्भातली अधिकची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। पंकज, भुजबळांचा वर्धा दौरा सध्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, काय यामागची कारणं? छगन भुजबळ यांचा एल्गार मेळाव्यात उपस्थित राहणं जवळजवळ जे आहे ते रद्द झालेलं आहे। छगन भुजबळांची जी त्यांच्याकडच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्यांचं प्रकृती ठीक नसल्याचं कारण सांगून छगन भुजबळ या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीये। मात्र सकाळपासून 11 वाजल्यापासूनची वेळ होती, जवळजवळ 85% पेक्षा जास्त खुर्च्या या रिकाम्या आहेत आणि त्या रिकाम्या खुर्च्यांमुळे छगन भुजबळ जे आहेत ते 3.5 तास नागपूरवर निघालेले नाही आहेत। सकाळी 11 वाजता सभेची वेळ देण्यात आली होती, आता जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 3.5 तास झालेले आहेत सभेची वेळ देऊन। पुन्हा हे कार्यकर्ते येऊन जे काही बसलेले आहेत ते उन्हात बसलेले आहेत। मात्र छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाला एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ येणार नाही आहेत हे नक्की झालेलं आहे। प्रकृती अस्वास्थ्याचं कारण हे देण्यात आलेलं आहे, पण खरं कारण हे इथे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, ते गर्दी नाही आहे। कुठेतरी ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करताना आयोजन अत्यंत सुंदर करण्यात आलेलं आहे, जागोजागी होर्डिंग्स लावण्यात आले। मात्र कुठल्याही मेळाव्याचा प्रमुख आत्मा हा गर्दी असते, ती जमवण्याच्या आघाडीवरती कुठेतरी या मेळाव्याचे आयोजक कमी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या मेळाव्याचं जे आंदोलन मेळाव्याची उपस्थिती जी आहे भुजबळांची ती रद्द झालेली आहे। कार्यक्रम पुढे गेलेला आहे, प्रमुख नेते न येताच स्टेजवरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आता सध्या सुरू आहे, आपण बघत असू। सत्कार याच्यामध्ये प्रकाश अंजन शेळके, त्याच्यानंतर महादेव जानकर आणि रामदास तडस जे स्थानिक वर्ध्याचे खासदार आहेत त्यांचीच उपस्थिती आहे। बाकी स्थानिक आणि ओबीसी समाजाचे नेते इथे उपस्थित आहेत, त्यांची भाषणं सुरू आहेत। मात्र भुजबळांची वाट जी बघितली जात होती की सत्कार करण्यात जाईल, त्यानंतर मात्र प्रमुख उपस्थिती असणार नाहीये हे आता नक्की झालेले आहे, त्यामुळे कार्यक्रम पुढे न्यायला सुरुवात झालेली आहे। लवकरात लवकर हा कार्यक्रम आता आटोपता घेतला जाणार आहे तसे आदेश या नेत्यांना दिलेले आहेत। जानकर असतील, शेंडगे असतील किंवा रामदास तडस असतील, त्यांनाच या मेळाव्यामध्ये लोकांना संबोधित करण्याचे आदेश छगन भुजबळ यांच्याकडनं दिले गेलेले आहेत। मात्र कुठेतरी एक मोठा फ्लॉस किंवा एक मोठी चूक कमतरता म्हणावी लागेल की इतकं मोठं आयोजन करण्यात आलं, हजारो खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्याच्या नियोजनामध्ये लोकांचं नियोजन करण्यात आलं नाही। आता त्याच्यामध्ये प्रमुख 2 कारणं जी आहेत ती सांगितली जात आहेत। पहिलं कारण म्हणजे काँग्रेस आणि इकडचे जे आयोजक आहेत यांच्यामध्ये कुठेतरी विसंवाद आहे। विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे आणि काँग्रेसचे नेते आहेत, ते या कार्यक्रमाला येणार होते असं जाहीर करण्यात आलं होतं, त्यांनी कार्यक्रम स्वीकारलाही होता। मात्र जेव्हा आज विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांचा शासकीय कार्यक्रम जो सकाळी जाहीर होतो त्याच्यामध्ये हा कार्यक्रम घेतला नव्हता आणि कुठेतरी तेव्हाच हा विसंवाद अगदी ठळकपणे दिसून आला। काही नेत्यांशी मी खासगीमध्ये बोलतोय, अर्थात जाहीरपणे नेते जे आहेत
या विषयावरती बोलायला तयार होत नाही, पण कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांविषयी त्यांच्या मनात कुठेतरी विसंवाद नक्कीच आहे. त्याच गोष्टीचा परिणाम इथे दिसलेला आहे. मी एका प्रमुख नेत्याशी बोललो तर त्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसकडनं कुठेतरी कमी झाली, दिलेली कमिटमेंट लोकांची पाळली गेली नाही, म्हणून अशा पद्धतीचे होते असे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. त्यामुळे कुठेतरी नेत्यांमधला विसंवाद, सर्वपक्षीय असल्याचा दावा जरी करत असला तरी वेगवेगळ्या पक्षांमधले विसंवाद हे ठळकपणे समोर आलेले आहेत. आणि एक मोठा विदर्भातली खरंच एक दोन वेगळे मोठे संदर्भ याला होते. एक म्हणजे ओबीसी समाजाची विदर्भातला पहिला एल्गार मेळावा होता आणि दुसरं छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं विधान केलं. त्यानंतर हा पहिला जाहीर मेळावा होता ज्याच्यामध्ये ते भाषण करणार होते. हे दोन प्रमुख मुद्दे या सभेचे होते आणि त्याच्यासोबतच विदर्भातला वर्धा हा भाग आहे, तिथे ओबीसी समाजाची लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये हा भाग निवडण्यात आला की वर्ध्यामध्ये आपण ही सभा घेऊ आणि त्यामुळे लोक येण्यास फार अडचण होत नाही. मात्र इथेच कुठेतरी कमी जी आहे ती राहिली, कुठेतरी कमतरता राहिली आणि त्याच्यामुळे हा मेळावा अगदी फ्लॅट केलेला आहे. 80-85% पेक्षा म्हणजे अगदी 90% खुर्च्या रिकाम्या आहेत असं मी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, कारण पूर्ण मेळावा जो तो रिकामा आहे. आणि आता जशी छगन भुजबळ येणार नाही, लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.